हा बोलायचा अधिकार आहे. पण जी घटना झाली, ज्या पद्धतीने झाली, तिथे काही मीटिंग नव्हती, काही नव्हतं. आदरणीय पवारसाहेब विधान भवनला गेले आणि ते चालत परत येताना आमदारांनी सांगितलं की त्यांना काही बोलायचं. तिथे सगळ्यात जवळ जे कॅबिन होतं तिथे ते योगायोगाने हे कॅबिन होतं आणि असे काही फिक्स्ड कॅबिन्स नसतात विधान भवनमध्ये. आणि त्या कॅबिनमध्ये पवारसाहेब गेले, त्या आमदारांचं काही बोलणं होतं, ती चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची गाठीभेटी झाल्या, काही एक दोन कामं होती ती सांगितली आणि पवारसाहेब गाडीत बसले आणि घरी निघून गेले. आम्हाला कुणालाही एक झालेलंही माहिती नाही आणि खरं तर आम्ही त्याला फार महत्त्वही दिलं नाही, कारण आम्हाला ते एक आमदारांसाठी साहेब कुठेतरी बसले, योगायोगाने ते शिंदे साहेबांचं ऑफिस निघालं. शिंदे साहेबांचाही म्हणजे शेवटी ते एका मोठ्या पदावर आज आहे आणि त्या मोठ्या पदावर असताना कॅबिनेट चालू असताना ते खाली आले, पवार साहेबांना दोन शब्द बोलले, परत कॅबिनेटला गेले. आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे. आणि मीही काल संजय राऊत साहेबांना फोन करून सांगितलं काय घटनाक्रम झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गैरसमजाने कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले. नाही पण तुमचा फोन त्या संदर्भात जर बघितला आपण गेल्या 50 ते 60 वर्षापासून शरद पवारांना ते ओळखतात, शरद पवारांची अनेकदा ते बाजू मांडतात, पण हे असं काही घडलं त्याच्यामध्ये त्यांनी विश्वासार्ह प्रश्न निर्माण केला. याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. कारण जी घटना झाली ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर ही जी घटना झाली त्याच्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत त्या राऊत साहेबांना मीच काल स्वतः फोन करून सांगितलेल्या आहेत. आणि तो घटनाक्रम हा इतका कॅज्युअली आणि झाला अचंगाने की ते म्हणजे इतकं ते म्हणजे मला आश्चर्य वाटलं, त्याची बातमी पण झाली. त्याच्यात बातमी करण्यासारखं खरंच काही नव्हतं. हो, मी अर्थात ते मिसअंडरस्टँडिंग कसं होतं, काही काही गोष्टी ना म्हणजे आउट ऑफ प्रॉपर स्टॉम इन अ टीकअप असं येते की एखादी घटना झाली जी कदाचित कोणाच्या ध्यानीमनी आली नसती, त्याची एवढी मोठी बातमी झाली आणि त्या बातमीतून कदाचित त्यांच्या मनात गैरसमज झाले असतील, ते दुखावले गेले असतील आणि जेव्हा त्यांना वास्तव कळलं तेव्हा दुखवण्याचा प्रश्नच नव्हता. एक प्रश्न यालाच म्हणून असा आहे की म्हणजे जेव्हा अजित पवार तुमच्या पक्षातून गेले होते आणि त्यानंतरच्या एक साधारण 15 ते 20 दिवसातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे काही आमदार हे अजित पवारांना भेटले होते त्यांच्या दालनात जाऊन, पण तेव्हा तुमच्या पक्षाकडून अशी टीका नाही होती. असं आहे, ही गोष्ट खरी आहे की माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते. हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही. आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं. त्याचं कारण